नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। खुश खबर आहे, आनंदाची बातमी की 7व्या वेतन आयोगानुसार मार्च पेढीन एप्रिलचे पगार होण्याबाबतचे हे परिपत्रक निघालेलं आहे। तर कशा प्रकारचं परिपत्रक आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि नंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा। तर कशा प्रकारे आहे परिपत्रक आपण जाणून घेऊया। टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाचा पगार मार्च पेढीन एप्रिलमध्ये होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। या ठिकाणी परिपत्रकाचा विषय बघा, माहे मार्च 2019चे वेतन देयक 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सादर करण्याबाबत। तर या ठिकाणी संदर्भ पहा, 5 GRचा संदर्भ आहे। पहिला संदर्भ 22 फेब्रुवारीचा जो GR आहे त्याचा आहे, त्यानंतर 28 फेब्रुवारीचा, त्यानंतर 5 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारी आणि 30 जानेवारी अशा प्रकारे 5 GRचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे। बघा, विषय उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की संदर्भ पत्र क्रमांक 1चे शासन निर्णयान्वये अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू केलेली आहे। सबब माहे मार्च 2019 पेड इन एप्रिल 2019 या कालावधीची देयक 7व्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे सादर करावे, त्यासाठी खालील नमूद शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी। बघा, पहिला मुद्दा, वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी 2019 अन्वये घर भाडे भत्ता 24% आकारण्यात यावा। तसेच त्याच शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात यावे। त्यानंतर दुसरा मुद्दा, वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक 1 फेब्रुवारी 2019 अन्वये महागाई भत्त्याचा दर 9% दराने आकारण्यात यावा। त्यानंतर तिसरा मुद्दा, वेतन निश्चिती करताना वित्त विभागाचे दिनांक 30 जानेवारी 2019च्या अधिसूचनेप्रमाणे कार्यवाही करावी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आपल्या स्तरावर वेतन निश्चिती करून सर्व अटी व शर्तीप्रमाणे वेतन देयक तयार करून ठेवावे। चौथा मुद्दा, प्रत्येक कर्मचाऱ्यांचे हमीपत्र घेऊन शाळा स्तरावर आपल्या अभिलेखांमध्ये ते जतन करून ठेवावे। हमीपत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे, तसेच सदर हमीपत्र वेतन देयकासोबत सादर करायची आवश्यकता नाही। या ठिकाणी हमीपत्र दिलेलं आहे। तर समोर 5वा मुद्दा बघा, तसेच मुख्याध्यापक प्राचार्य यांनी देयकासोबत स्वतंत्र हमीपत्र सादर करावे। त्यामध्ये शाळा स्तरावर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हमीपत्र घेण्यात आलेले आहे। तसेच भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याची वसुली निघाल्यास त्याची रक्कम भविष्यात त्याला प्रदान होणाऱ्या रकमेतून समायोजित करण्यात येईल अथवा चलनाद्वारे शासनास परत करण्यात येईल असा उल्लेख करण्यात यावा। त्यानंतर 6वा मुद्दा, माहे जानेवारी तसेच फेब्रुवारी 2019 या कालावधीचे वेतन फरकाचे देयक स्वतंत्ररित्या तयार करावे। सदर देयक माहे मार्च 2019च्या वेतन देयकासोबत सादर करावे। सदर वेतन देयक कार्यालयात सादर करण्याबाबत तारीख आपणास स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल। तर बघा, या ठिकाणी स्वाक्षरी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे परिपत्रक 6/3/2019ला निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।